हो नमस्कार सर्वांना, जय शिवराय. तर ड्रायव्हरला दोन घर राहतात, एक तर त्याचं राहायचं घर आणि दुसरं त्याची गाडी, कारण तिच्यामध्येच सगळं असतं. कसे आहेत आमचे आचारी? तर या मित्रांनो पोहे खायला. पोहे कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. बघायला गेलं तर मग 4,000 रुपये बॅलन्स होते, त्यातले 3,000 सुद्धा मायनस झाले, फक्त 1,000 रुपये राहिले. येताना जर तुम्ही रेट तोडून जर पळाले ना तर मग काय लॉस, म्हणजे लॉस मध्येच चाललो तो. त्यापेक्षा येताना चांगले रेट घेऊन. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आणि आपल्या सिरीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर बँगलोर मध्ये आहे कोहली ट्रान्सपोर्टला आणि सकाळचे 8:30-9 वाजले असतील. तर आंघोळ पूजा वरून घेतली आणि आपण मित्रांनो चेन्नई वरतून एमटी चाललो, त्यामुळे त्याचा काय ब्लॉग शूट केला नाही. 2 दिवस झाले आपल्याला बँगलोर मध्ये आहे. भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत पार्किंग मध्ये आणि आपण थांबलोय. तर आपली काल विजूभाऊंची पण गाडी झाली. तर विजूभाऊ पण आहेत, त्यांची पण गाडी आहे. डोंगरे मामा पण इथेच आहेत आणि बरेचसे मित्र आहेत आपले, ड्रायव्हर बांधव आहेत त्यांच्या बरोबर. म्हणजे चाललाय टाइम स्पेंड आणि येतोय नंबर स्टेप बाय स्टेप वरती. तर बघूया आपलं कधी बुकिंग फायनल होतंय. बऱ्याच वेळा तुम्ही मामांना आपल्या ब्लॉग मध्ये पाहिलं असत आणि जास्तीत जास्त टाइम आपण स्वयंपाक करून खाण्याचा प्रयत्न केला. कारण जर हॉटेलला गेलं तर 100-150 रुपये तर एका टायमाचे जेवायला जातात आणि हाताने करून खाल्लं ना तर 100 रुपयात 2 टायमाचं भागतं. तर त्यामुळे ना चेन्नईमध्ये पण तेच केलं आपण. तिकडे पण हाताने, राजूभाऊंचा गॅस होता, त्याच्या आधी आपला एक भैया होता, त्याच्या बरोबर स्वयंपाक केला होता. चिकन खाला असेल तुम्ही लास्टच्या ब्लॉग मध्ये पाहिलं. तर इकडे पण तेच चालू आहे, हाताने स्वयंपाक करूनच खायचा कार्यक्रम आहे. कारण मामांकडे गॅस, शेगडी सगळं आहे, त्यानंतर भांडी आहेत आणि आम्ही हेच नित्यनेम चालू का मामा. तर आताचा नाश्त्याचा टाइम आहे, सकाळचे 9:30 वाजलेले, त्यामुळे बोललो पहिले पोहे करून घेऊ. तर एका प्रकारे पाहिलं ना तर ड्रायव्हरला 2 घर राहतात, एक तर त्याचं राहायचं घर आणि दुसरं त्याची गाडी, कारण तिच्यामध्येच सगळं असतंय. आता जर मामा स्वयंपाकाचं करतात, आपण शक्यतो गॅस वगैरे किंवा जेवणाचं वगैरे गाडीमध्ये कॅरी करत नाही, पण मामांकडे आहे. तर का मामा स्वयंपाक बनवायला किती वेळ जातो? म्हणजे अर्धा-पाऊण तास, 1 तास? अर्धा-पाऊण तास जेवणाचं होतं ना. एकटा असल्यावरती होतंय का मॅम? एकटा असल्यावर आता रनिंग मध्ये तर अवघड आहे. मी काय करत असतो, गाडी ज्या ठिकाणी उभी असली का त्या ठिकाणी ओळखीचा कोणी ना कोणी भेटतंय, मग त्यांना जोडीला घेऊन स्वयंपाक करतो. म्हणजे जेणेकरून आपल्या पण खिशाचा खर्च कमी होईल आणि त्यांच्या पण हे बनवलं म्हणजे घरचं जेवण होण्यासारखं. त्यामुळं कधी पण आहे ना बरेच जण ट्राय करतात. आपण आता बघूया भविष्यात झालं गॅसचं अरेंजमेंट ना तर नक्कीच करू, कारण सगळा स्वयंपाक मला येतो. भाकर येते, चपाती येते, भाजी येते. मामा येत नाही ते पण मामाला येतं, पण आपल्या चपात्या कशा असतात, गोल गरगर आईने शिकवलेलं आहे भाऊला. तर असंच आहे, स्वयंपाक बनवायला शिकलोय त्यामुळं कुठेही कमी नाही. लोकांचे जेवण बनवण्याची कमी आपण भरून काढतो. कसे आहेत आमचे आचारी? तर या मित्रांनो पोहे खायला. पोहे कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. वाटाणे, मिरची, कांदा, टोमॅटो, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू, मुळा. द्या तुमचा रिव्ह्यू. चला कसे झालेत? नंबर 1. तुम्हीच केलेत. चला आपण पण टेस्ट घेऊया. मसाला टाकल्याचा फायदा झाला, जरा झणझणीत झाले. तर खूप मस्त असा आमचा नाश्ता झाला. नाश्ता म्हणजे काय, दुपारपर्यंत तर जेवणच होतं, संध्याकाळी 5-6 वाजता स्वयंपाकाला लागायचं. आणि म्हणजे अर्धा किलो जर पोहे घातले ना तर तिघांचं एक टायमाचं जेवण होतं. अशी आमची आयडिया. सकाळी मस्त पैकी भात किंवा मग हे, आणि संध्याकाळी मग भाजी, चपाती, भात. मामा तुमचा किती नंबर राहिला? 2रा नंबर. मामानेच दिलात. आपण पण निघण्याचा प्रयत्न करू. तर त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, ही आहे आपल्या विजूभाऊंची गाडी, नवलाई प्रसन्न. आणि मगाशी पाहिलं असेल की
आपण त्यांच्या त्या बॉक्सचं काम चाललो होतं, तर बॉक्सचं काम कम्प्लीट झालंय. तर असं बनवलंय विजूभाऊंनी ट्रे. हो लॉक केला. ओके राहू दे. हे बघा मस्त असं कंटेनर बनवलंय ज्याच्यामध्ये ना पूर्ण जेवणाचं साहित्य ठेवायला जागा आहे. आणि हे आपले विजूभाई. हो नमस्कार सर्वांना, जय शिवराय. हे बघा मस्त असं कॅबिन बनवलं, कॅबिन वगैरे बनवले. याच्यामध्ये सगळ्या टोपो विपो सगळे राहतात, म्हणजे बाकीचं सामान सुद्धा राहील. जी कॅबिन मध्ये जी अडचण होती ती आता सगळे आपण ह्याच्यामध्ये डिवाइड केलेली आहे, म्हणजे टेन्शन नाही राहणार आपल्याला. आणि रविदादाच्या चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा सगळ्यांनी. व्हिडिओ खूप छान छान असतात. आपले व्हिडिओ बघत असतील तर थँक्यू सो मच. सगळे आपले रविदाचे आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत ते मला असं वाटते दोन्ही चॅनल ऑलमोस्ट सेमच आहे. कारण कमेंट मध्ये पण बऱ्याच वेळा नाव घेतली जातं सोमनाथ भाऊचं, तुमचं, माझं. असं वाटलं मित्रांनो हे नक्की कमेंट करा रविदाच्या ब्लॉग वरती. हा जो आपला जो बनवलाय डब्बा, ट्रान्सपोर्टच्या बिझनेस बद्दल तुमचं पण थोडं माहिती सांगा. म्हणजे साऊथ लाईनला स्पेशली, आता आपण जास्त करून साऊथ लाईनच चालतो ना. रेट बद्दल हो, रेट किंवा मग कशा ट्रिप्स मॅनेज होतात. मॅनेज म्हणजे कसं, आपण एखादा आपण तुमचा एजंट कडनं आपण बुकिंग घेतो. एजंट कडची जी बुकिंग आहे बरोबर, ती खूप डाऊन रेटने चालते. हा राहून दे, डाऊन रेटने चालते. आणि आपण जर ट्रान्सपोर्टने चालतो तर ती कमीत कमीत चांगल्या आपल्या फायदेशीर होते. आणि त्याच्याहून जी डाऊन पोझिशन आहे ती म्हणजे ग्रुपवरती. काही लोक ग्रुपवर जे भाडा करतात मुंबईत ना ऑलमोस्ट ती 16,000 जाते, कधी कधी 17,000, कधी कधी 15,000 पण जाते. तर त्याच्या झालं काय, मग आपण जर ट्रान्सपोर्टने चालतो आणि ग्रुप आणि जो एजंट आहे त्याचा जो फरक आहे ना, कमी कमी 4,000 ते 5,000चा फरक पडतो. बरोबर. आणि जर तो आपण 5,000चा फरक घेऊन चाललो 22,000 परवडत नाही परवडत. कारण 16,000 मध्ये समजा आपले 11,000 ते 12,000 आपल्याला येण्याचा खर्चच लागतो. फक्त 4,000 रुपये शिल्लक राहतो बँगलोरमध्ये येऊन. ती सुद्धा आल्यानंतर इथे आल्यानंतर कमी कमी 8 दिवस तरी आपल्या इथे राहतात. बरोबर. जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च, परत बाहेरचा जे दिवसाचा खर्च केला तर कमी 300 रुपये पर डे आहे. त्याच्यामध्ये आंघोळ झाली. हा, बँगलोरचं स्पेशली ते पाहिलं तर 50 रुपये तर आपले त्यालाच जातात दररोज. आंघोळीचे 40 रुपये, टॉयलेटचे, वॉशरूमचे 50-60 रुपये तो खर्च. विचार करा तुम्ही, आता 45 400-500 रुपये हा खर्च वाढतो. 8 दिवसाचा कमी 3,000 रुपये खर्च केला. बघायला गेलं तर मग 4,000 रुपये बॅलन्स होते. त्यातले 3,000 सुद्धा मायनस झाले, फक्त 1,000 रुपये राहिले. त्यानंतर मग इथनं परत रिटर्नची बुकिंग. तर थोडंफार इथे पण सुद्धा आपल्याला मेहनत कष्ट करावं लागते, कारण इथे थांबावं लागतं. कसं आहे माहितीये का, येताना जर तुम्ही रेट तोडून जर पाळाले ना तर मग काय लॉस, म्हणजे लॉस मध्येच चाललो तो. त्यापेक्षा येताना चांगले रेट घेऊन. मी निदान तुम्हाला कमी कमी मुंबईत तुम्ही आलात बँगलोरला तर तुम्ही कमी कमी मला असं वाटते 24-25,000 रेटने तरी या. हो बरोबर. ट्रान्सपोर्ट. आणि जर पुण्यामध्ये तुम्ही आलात तर कमी कमी 20,000 तरी आलाच पाहिजे. कमी रेटने चालू नका. आणि विनंती आहे तुम्हाला सर्वांना की जास्तीत जास्त रेट घ्या, तुमचा स्वतःचा फायदा. चालून फायदाच नाही या गोष्टींचा. चला बघूया आपल्याला काय आज बुकिंग भेटतंय का. आपण कोहली ट्रान्सपोर्टला थांबलोय आणि बरेच जण आले असतील तर त्यांना माहिती असेल समोरच कोहली ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे. ही विजू भाऊची गाडी आहे. डोंगरे मामांची गाडी सकाळीच पाहिली त्या साईडला आहे. आणि आपली 1934 आहे बघा इकडे, दोन्ही आयशर 14 फूटच्या मध्ये लावलेली आहे. पोहोचलोय मित्रांनो आपण इलेक्ट्रिक सिटी मधल्या वेबिन या कंपनीमध्ये. समोरच कंपनी दिसत असेल, जिथून आपल्याला गाडी लोडिंग करायची आहे आणि हे मटेरियल घेऊन जायचं चाकणला. भरपूर लेट झालेला आहे बट काही प्रॉब्लेम नाही, आपण सिरीज कव्हर करण्याचा प्रयत्न करू. 8 दिवस आपल्याला झालेले आहेत कम्प्लीट बँगलोरमध्ये. आपण आलो होतो मागच्या मंगळवारी, आज आहे मंगळवार. तर इथून आता गाडी लोडिंग करू. काय मटेरियल आहे, कसं मटेरियल असणार आहे, जे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, अंघोळ पूजा उरकूनच आपण निघालो होतो सकाळ सकाळी. 9:30 वाजलेले आहेत आणि कंपनीच्या गेटवरती 10चा टायमिंग आपल्याला भेटला होता. अर्धा तास लवकर आलाय. गाडी लोडिंग करून घेऊ. एंट्री सिक्युरिटीला सांगून आलेलो आहे, तर तो आवाज देईल त्यावेळेस एंट्री करू आणि आतमध्ये जाऊ. बघूया काय मटेरियल भेटतंय, किती मटेरियल असणार आहे हे तुम्हाला पुढे बघायला भेटेल. त्यामुळे ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा.
ते 3 बॉक्स पुढे दिसत असते आणि हे 2 लॉंग पॅनल आहेत. हे एक हा एक, हे 4 जॅकेट सारखे आहेत. म्हणजे 3 4 5 6 7 8 9 टोटल 9 आयटम आपल्या गाडीमध्ये. कंपनी अजून पेपर यायच्यात. 500 kgच्या आसपास आपलं वजन असेल गाडीमध्ये. आणि एवढंच मटेरियल आपण घेऊन निघालोय महिंद्रा चाकणला. तर बघूया मित्रांनो वाटेमध्ये काय काय हायलाइट्स बघायला भेटतात. पूर्ण दिवस आजचा लोडिंग मध्ये गेलेला आहे. तर इथून पेपर घेऊन पुढची जर्नी सुरू करू. आणि पहिलं बोमसुंद्र्याला जाऊ. डिझेल तर ऑलरेडी आपण 2000चं भरतानाच म्हणजे निघतानाच भरून घेतलं होतं. टोलचा रिचार्ज पण 1000 रुपयाचा केलेला आहे. तर टीपी काढावा लागला होता कारण कालच टीपी 20 तारखेला संपलाय. तर आज टीपी काढून घेतलाय. 7:15 वाजलेत मित्रांनो आणि आपली 1934 समोर लागलेली आहे. म्हणजे सकाळी 9 वाजता आलो होतो. बघा आता कसली भिकार कंपनी ना, भिकार डायरेक्ट सांगतो बघ. 47 किलोमीटर आपल्याला कोहली ट्रान्सपोर्टचं लोकेशन दाखवतंय बघा. 1 तास. आणि आता इथून डायरेक्टली आपल्याला मेन रोडनेच जायचंय. म्हणजे जो आपला याचा हायवे नाईस रोडचा, त्याच हायवेने जायचंय. तर रात्रीचे 10 वाजलेत मित्रांनो. जस्ट जेवण उरकलंय आपल्या ऑफिसच्या इथंच. मल्लीनाथ म्हणून एक हॉटेल आहे. भाकर चपाती 2-3 भाज्या, मस्त डाळ भात स्वीट 80 रुपयाला थाळी भेटते. तिथं येऊन जेवलो. आता इथून डायरेक्टली आपली जर्नी सुरू करूया. मस्तपैकी विजापूर मार्गेत जायचंय आणि रूट सगळ्यांना माहिती आहे. तर 2-3 तास आपण ऍटलिस्ट आता गाडी चालवण्याचा प्रयत्न करू आणि मग कुठेतरी आराम करायला थांबू. तर व्यवस्थित जेवणाची लेवल झाली. ऍडव्हान्स पण आलाय. डिझेल ऑलरेडी गाडीमध्ये 2000 रुपयाचा आपण जाताना भरलं होतं. तर ऑलमोस्ट अर्ध्याला वरती टँक आहे. म्हणजे आपण बरंचसं अंतर कव्हर करू शकतो. आपण 7 तारखेला आलो होतो चेन्नई मध्ये रिटर्न. गाडी खाली गेली होती. त्यानंतर कमीत कमी आपले दिवस गेले असतील 6 ते 7 दिवस चेन्नई मध्ये गेले. पाहिलं, चेक करून पाहिलंय की पहिले 2 दिवस आपण राजस्थानीला थांबलो. 3ऱ्या दिवशी ट्रान्सपोर्टला शिफ्ट झालो. ट्रान्सपोर्टला पाहिलं 3 दिवस तिथे थांबलो. सॅटर्डे पर्यंत थांबलो. बोलो सॅटर्डेला बुकिंग निघाल. 3 दिवस म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार आपण तिथे थांबलो. त्यानंतर संडेला सुट्टीच होती. मंडेला शेवटचा दिवस होता पोंगलचा, म्हणजे पहिला दिवस सुरू होण्याचा. तर मंडेला पण अपेक्षा होती की आपल्याला त्या दिवशी तरी बुकिंग भेटल. शेवट मंडे पण आपला गेला. आणि मग 4 दिवस त्या चेन्नईमध्ये ना मित्रांनो चहाचं सुद्धा वांदे होतं. चहा प्यायला सुद्धा टपरी उघडी नसते. एवढं तिकडं ते पोंगल सणाला सगळे गावाकडे निघून जातात ज्याच्या त्याच्या गावाला. तर इव्हन ट्रान्सपोर्टर सुद्धा 4 दिवस फिरायला निघून गेला होता. मग तिथं कोणाच्या भरोश्यावरती आपण थांबणार होतो. तर काहीच ऑप्शन नव्हतं तिथं. शेवटचा पर्याय म्हणजे तिथून मग निघालो. 5-6 दिवस तिकडे घालवले. मग इकडं बँगलोरला आलो. बँगलोरमध्ये मंगळवारी आलो. म्हणजे संक्रांती होती. त्या संक्रांतीचा मंगळवार आणि आजचा मंगळवार म्हणजे कम्प्लीट आठवडा झालाय. आणि आज पण बघा म्हणजे सॅटर्डेला आपला ऍक्च्युली नंबर आला होता आणि मुंबईचं एक बुकिंग निघालं. तर मुंबईला जायचं नव्हतं आपल्याला. मुलुंडचं असल्यामुळे ते मेन सिटीमध्ये येतं. तर बुकिंग दुसऱ्या गाड्याला आपल्या पुढच्या गाडीला. मग त्याच्यानंतर बोललो चला संडेला कधी तरी निघतं म्हणून संडेचा पेशन्स. त्याच्यानंतर मंडे गेला. मंडेच्या रात्री आपल्याला बुकिंग भेटलं. म्हणजे कालच्या रात्रीला आपल्याला बुकिंग भेटलंय. सगळ्यात शेवटचं बुकिंग. म्हणजे असं वाटत होतं अरे 2 नंबर तर राहिलेत यार, कधी पण गाडी भरल. पण त्याला सुद्धा अख्खा मंडे गेलाय. बरं त्यानंतर बोललो आता सकाळचं लोडिंग आहे. तर सकाळी 9लाच आपण निघालो घरून म्हणजे ट्रान्सपोर्टर कडून. ते सकाळी 9ला गेलेली गाडी. गेट 9:30ला मी गेटवरती होतो. पाहिलं असेल तुम्ही. त्याच्यानंतर अख्खा दिवस 4 वाजता गाडी लोडिंग झाली आहे. त्यानंतर पेपर संध्याकाळी 7 वाजता भेटलाय. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला
ह्या गोष्टीमध्ये एक असा अनुभव येऊ शकतो की आपल्याला ना इथं पेशन्स लेवल्स म्हणजे ना एक नेक्स्ट लेवलला पेशन्स आपले कंट्रोल करावे लागतात. चला आपल्याकडे ही गाडीला EMI जरी नसलं तरी बाकी गोष्टी पण मॅनेज करणं आहे ना. जर गाडी उभी आहे तर आताच टेन्शन येतं. मला किती जण म्हणायचे दादा एवढ्या बुकिंग तुझ्याकडे असतात पण तुला बुकिंग नाही. पण ते काय कमी रेटमधून भरून पण काय उपयोग नव्हता. आणि एका सिच्युएशनला असं पण झालं होतं की आपल्याला एक बुकिंग आलं होतं त्या पिरियडमध्ये. आपण चेन्नईमध्ये होतो त्यावेळेस. पण एक मित्राला एक सावंत साहेबांना जे बुकिंग दिलं होतं आपण खोपोलीचं ते ॲक्च्युली माझा नंबर होता. पण त्यांना इमर्जन्सी खूप होती म्हणून बोलत चला तुम्ही घेऊन जावा तुम्हाला इमर्जन्सी येतं. पण ते इमर्जन्सी त्यांचं आणि त्याच्यानंतरचे मग आपले हे 10-12 दिवस आपल्याला लॉस तिथं झाला. तर काही प्रॉब्लेम नाही. पोचलो आपण सिऱ्याच्या टोल नाक्यावरती. 12 वाजलेत बघू शकता. 10 वाजता आपण निघालो होतो बँगलोरमधून आणि हा सिऱ्याचा टोल नाका आहे. तर आता टोल कट करून पुढे चहा वगैरे घेण्यासाठी थांबू. आणि अजून काही झोपता आलेलं नाहीये त्यामुळे 1-1.5 तास अजून आपण गाडी खेचू शकतो. जवळजवळ 100-1 किलोमीटर अजून गाडी आरामात आपण जाऊ शकतो पुढे. हे बघा सिरा पुढे दिसतोय. हरिहर पर्यंत गाडी जाऊ शकते आरामात आपली. 10 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत म्हणजे आपण 150 किलोमीटर क्रॉस केलेत हरिहर पर्यंतचे 140 किलोमीटर. आता आराम करूया आणि आजचा ब्लॉग पण इथेच एंड करूया. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट आणि जय शिवराय.